तुझे सगुणापणा दृष्टी लागो तुझे सगुणापणा दृष्टी लागो तुझे सगुणापणा हे माझे मना बोलते ना माझे मना बोलते ना माझे मना बोलते गावातील बाहेर गावातील मंडळी चला मंडपात या. हरी ज्ञानोबा माऊली रामकृष्ण पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी
परवा परवा तो हा विठ्ठल परवा नको आम्हा सवे गोपाळा, नको आम्हा सवे गोपाळा, नको आम्हा सवे गोपाळा, नको आम्हा सवे गोपाळा,
मागे मागे एरधारी मागे मागे एरधारी मागे मागे एरधारी मागे मागे एरधारी नवै सती एके ठाई नवै सती एके ठाई एके ठाई धावती दाही दहा वाटा 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 कोण धावे त्यांच्या लागे कोण धावे त्यांच्या लागे कोण धावे त्यांच्या लागे कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे एरधारी 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 तुका म्हणे तुराख मनेरी तुका म्हणे तुराख मनेरी का म्हणे तुराख मनेरी तुका म्हणे तुराख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणो 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 का म्हणे तुराख मनेरी तुका म्हणे तुराख मनेरी का म्हणे तुराख मनेरी तुका म्हणे तुराख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणो मग त्या येरी आम्ही जाणो त्या येरी आम्ही जाणो मग त्या येरी आम्ही जाणो मग त्या येरी आम्ही जाणो मग त्या येरी आम्ही जाणो कोण धावे त्यांच्या लागे कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे एरधारी मागे मागे एरधारी मागे मागे एरधारी मागे एरधारी मागे मागे एरधारी पार कुमार जय जय विठोबार कुमार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी बोला संगीत विशारद हरिभक्त परायण बेभीषण महाराज मुंडे त्यांना साथ करतील संगीत अलंकार कुलकर्णी महाराज. नको भासवे गोपाळ नको भासवे आम्हास वेगो नको आम्हास वेगो नको भासवे गोपाळ
मागे मागे गिरधारी मागे 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 गिरधारी मागे 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 गिरधारी गिरधारी मागे 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 गिरधारी मागे 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 रे राम मागे मागे रे राम मागे मागे हरे मागे 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 रे धारी मागे मागे धारी गिरधारी
विठ्ठल 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 बोला बोला विठ्ठल
नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे इरझारी न बैसती एके ठाई धावती दाही धावाटा कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे इरझारी तुका म्हणे तू राख मनेरी तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणो कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे इरझारी विठ्ठला विठ्ठला हार काढा ते हार काढा हार काढा हार काढा यदक्षरं मनाखेयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वज्जनमानस मराळ सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगातून अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वज्ञ सर्वगुण संपन्न सर्व शक्तिमान सच्चिदानंद करुणा वरुणालय भगवान गोपाल कृष्ण आणि त्याचे साथीदार सवंगडी खेळिये मित्र सखे गोवळे पेंद्या सुदाम्या वडजा वाकुड्या बोबड्या श्रीदाम्या मधुमंगळ यांची
गोकुळच्या बाहेर जे 5 वन, कुंजवन, मधुवन, ताडवन, अंबिकावन आणि वृंदावन, त्या वृंदावनामध्ये यांची काही कारण परत्वे तक्रार झाली, मतभेद झाले, भांडण झालं आणि कदंब नावाच्या झाडाखाली यांचं भांडण जे झालं देवाचं आणि भक्ताचं, ते या अभंगात आहे. आज काल्याचा प्रसंग आहे. इथल्या मंडळीनं ज्यावेळेस सूचना दिली त्यावेळेस मी म्हणलं काल्याच्या ऐवजी कोणतंही द्या कीर्तन. ते म्हणले नाही, काल्याचं तुमच्याकडंच द्यायचं. मी म्हणलं कशामुळं? संपूर्ण भगवंताच्या एकंदर 24 अवतारामध्ये 2 अवतार अवताराच्या लक्षणात बसत नाहीत म्हणून सुबोधीने ग्रंथ करते वल्लभाचार्य यांनी हंस आणि हयग्रीव, ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताचा उपदेश करणारा हंस अवतार आणि हयग्रीव अवतार जगाला, सर्वसामान्य लोकाला ब्रह्मविद्या प्रगट करण्याकरता घोड्याच्या मुखानं सांगितली म्हणून त्या अध्यात्म विद्येला अश्वशिरा विद्या म्हणतात. तो हयग्रीव अवतार. हे 2 जर बाजूला केले तर राहिले 22. त्या 22 मधून सुद्धा वारकरी संप्रदायानं, अनादि वैदिक संप्रदायानं, वैष्णव संप्रदायानं 10 गर्भवास सोशी वनमाळी. त्या 10 गर्भवासाचा सुद्धा क्रम आहे. मत्स्य, कत्स्य, वराह, नारसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. यदुवंशाचे कुलगुरू कृष्ण परमात्म्याच्या यादव कुलाचे कुलगुरू गर्गमुनी. त्या गर्गमुनीनं या 10 अवताराचे 6 प्रकार पाळले. अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि पूर्णतम अवतार. त्यामध्ये 2च अवतार आहेत, दुर्जनाचा येणे, करुणी संहार आणि पूर्ण अवतार रामकृष्ण. पण राम कर्म प्रधान, कृष्ण ज्ञान प्रधान. कर्माचं बंधन आहे, एक बाणी, एक वाणी, एक राणी. कृष्णाला बंधन नाही. धरोनी व्रत नेमाचा वीट आणि अवतार धरिला अतिश्रेष्ठ. संपूर्ण जगातल्या भगवंतानं घेतलेल्या अवतारामध्ये अतिश्रेष्ठ अवतार कृष्ण अवतार. आणि तो कृष्ण अवतार खोडकर आहे, नटखट आहे. कृष्णाच्या अवताराचं 3 प्रकारे स्पष्टीकरण करता येतं. वाच्यार्थानं, लक्षार्थानं आणि वेदांताच्या प्रक्रियेतून. कारण भगवान गोपाल कृष्ण खोडकर त्याचे गाऱ्हाणे गवळणी सांगतात. नामदेवरायाच्या मनामध्ये शंका आली. किशन महाराज, देवाचे अनंत अवतार झाले, एक कृष्ण अवतार आणि तोही गोकुळापुरता सोडला तर कुठंच त्याच्या अवतारामध्ये गवळणीचा विषय नाही. कृष्ण अवतारात आहे फक्त गोकुळापुरता. आणि त्या गवळणीला कृष्ण छेडछाड करीत होता. असा महिला मंडळीला त्रास देणारा, छळणारा, खोड्या करणारा कृष्ण, त्याचं वर्णन का करावं? नामदेवरायाच्या मनात शंका आली. भगवान पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं, नामदेवा, गोकुळातल्या गवळणी हाडा मांसाच्या स्त्रिया नव्हत्या. त्या कोण होत्या? स्वतः बालक्रीडेमध्ये भगवान सांगतात, गोपिकांच्या वेशे प्रगटल्या श्रुती आणि गुह्य हे तुझ प्रती सांगत असे. गवळणीच्या रूपानं पूर्ण परब्रह्माचं वर्णन सुख भोगता येत नाही म्हणून त्या वेदाच्या श्रुती 3 प्रकारच्या आहेत, कर्म, उपासना आणि ज्ञान. म्हणून गोकुळातल्या सुद्धा गवळणी 3 प्रकारच्या, कोणी सुना, कोणी लेकीन, कोणी एकी स्वतंत्र. मग देवाला, नामदेवरायाला व्यवहार कळत नव्हता का? जन्माला आल्यावर अगोदर ती मुलगी असते, लेक असते. तिचं लग्न झाल्यावर ती सून होते आणि तिच्या मुलाचं लग्न झाल्यावर ती सासू होते.
मग इथं तुकोबारायानं अगोदर सून का लिहिली? वेदाच्या शास्त्राच्या परिभाषेतून कर्मकांडाची श्रुती ही सून आहे. तिला वेदाचं बंधन आहे, शास्त्राचं बंधन आहे, संतांचं बंधन आहे. सून स्वतंत्र नसते. जुन्या काळचं सांगायलो. आताच्या सुना एक तर सासूनं सगळं काम केलं तर नांदू देतात, नाही तर रुसून बसतात. सकाळी उठून वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. अभंग आहे बरं का, माझ्या पदरचं नाही. नाही तर काही लोक म्हणतील हे उखळीकर केशव काही बी बोलते. हा प्रमाण आहे महाराज, तुकोबाराच्या गाथ्यामधला अभंग आहे. आता मला सवय लागली आहे, कधी कधी बोलताना बोलून जातो, आमचं कीर्तन बारकाईनं ऐकत जाऊ नका, आमचं काय तुका म्हणे ह्यातनं त्यातून घोडं गेलं कांद्या वांग्यात. महाराज आमच्या आळंदीचे गाथा मूर्ती रामचंद्रबा बोधे, ज्यांनी संस्थेमध्ये भजनाची सेवा केली, उलटा सुलटा गाथा पाठ, टाळ घेऊन उभे मी म्हणल्यावर 15 दिवस त्यांनी गाथा चालला. क्षेपक अभंग बघितले आणि माझी गाठ पडल्यावर म्हणले, केशवबा एक विचारू का? मी म्हणलं काय? ते तुका म्हणे ह्यातनं त्यातून घोडं गेलं कांद्या वांग्यात कोणत्या अभंगात आहे? मी म्हणलं तुम्ही कुठं बघितलं? गाथ्यात. मी म्हणलं ते गाथ्यात नाही, माझ्या माथ्यात आहे. हा म्हणले असं काही म्हणी जाऊ नका. आता सवय लागली त्याला, मी काय करू? बोलता बोलता म्हणून काही माणसं विनाकारण त्रास देते. घेणं देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पेनं. आहे का प्रमाणे? हे काय अभंगात आहे का? आणि म्हणूनच इथल्या कार्यकारी मंडळीनं सप्ताह समितीच्या लोकांना सांगितलं, असा बिलिंदर खोडकर महाराजच कृष्णाच्या खोड्या सांगू शकतो, ज्याने खोड्याच केले नाही ते काय सांगणार? हा, म्हणून माझ्याकडे जबाबदारी आली आणि काल्याच्या कीर्तनाला उशीर झालाय. काही लोक म्हणतील कुठंही याचं असंच आहे, आळंदीत असो पंढरपुरात असो, पण खरं सांग का, इतक्या वर्षानंतर म्हणजे माधव बाबा होते, काळे गुरुजी होते, त्यावेळेस पासून आजपर्यंत कीर्तन ऐकण्याकरता एवढे टाळ करीन, एवढे ऐकणारे, एवढे शिस्तीत बसणारे माणसं अंबाजोगाईमध्ये पहिल्या वेळेस पाहिले. म्हणून इथल्या कार्यकारी मंडळीवर, सप्ताह समितीवर ज्यांनी जे कार्य केलं त्याच्याहून मी जीव ओवाळून टाकतो. तुका म्हणे काया करीन कुरवंडी, ओवाळून सांडी मस्तक आहे. संत शिरोमणी भगवंत ज्यांची भेट घेण्याकरता आतुर, सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात. एकच पंढरपूरची पांडुरंगाची पालखी आरणला येते सावता महाराजांच्या भेटीला. आपण देवाकडे जाणं नवल नाही, देवानं आपल्याकडे यावं. नलगती सायास जावे वनांतरान, सुखे येतो घरा, देवानं आपलं काळजी करावी. कुटुंबाची चिंता तोची कर आमोच्या. भगवान पांडुरंग परमात्मा, आईसाहेब रुक्मिणी सहित विठ्ठल रुक्मिणी आणि संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठे निमित्तानं दृष्ट लागण्यासारखा भव्य दिव्य अन्नदानासहित सगळ्याला घेऊन चालणारा सकळासी येथे आहे अधिकार. एक वारकरी संप्रदाय सोडला तर बाकी सगळीकडे सगळ्याला अधिकार नाही बरं का. तुम्हाला खोटं वाटल, काही माणसं आमच्या जवळचे प्रेमाचे, आमचे गुरुजी ते महाराज बाबूराव आहेत ना, गेले. हां, म्हणूनच मी हटकून विचारित असतो. गैरहजर राहतील त्याचं लय लवकर लक्षात येते माझ्या. मी बिलिंदरच आहे ना. हां, मला हार घाल लागले, मी नको नको म्हणू लागले का? महाराज हार घालायच्या वेळेस कोणी घातलं नाही ना, तर म्हातारपणी घालून काय उपयोग आहे? माझ्या मागून लोकांचे लग्न झाले हो.
म्हणून कुठंही महाराज किती मला आहेर असू द्या, लॅकेट अंगठी असू द्या, मी कोणाच्याच राहत नाही, कोणाच्या मौतीलाही जात नाही. आई वडील आणि बहीण हिला पाणी पाजवायचं होतं म्हणून त्यांच्या मौतीला, नाही तर कोणाच्याच जात नाही. कारण मला मरणाची भीती वाटते. मी पहिलं कधी मेलो नाही म्हणून मरणाची भीती वाटते. आणि लग्नाचं कारण माझं झालं नाही, दुसऱ्याचं देखवत नाही. बरं तुम्ही बघा बारकाईनं, दिसायला डाव आहे का? हात पाय लंगडा खुळा नकटा आंधळा काळा हेंद्रा. बरं कमाई कमी नाही, 5 लाख रुपये महिना आहे कलेक्टरला, इतका पैसा. आणि ते उघड उघड घेतो महाराज, उघड उघड असे दे झाकून टेबलाच्या खालून, काळ्या बाजारचा नाही महाराज. काही माणसं म्हणतील महाराज महागन मोरी खंडोबाची वारी, एकटा जीव, माय नाही बाप नाही बहीण नाही भाऊ नाही लेकरूबाळ नाही लग्न नाही काही नाही, एवढा पैसा महाराज उखळामध्ये काहीच ठेवीत नाही. कुठल्याही मंदिराला, कुठल्याही संस्थेला, कुठल्याही विद्यार्थ्याची संस्था जिथं असेल तिथं देऊन टाकीत असतो. उखळात काही राहिलं की मुंग्या लागतात. मग महाराज घेतच जाऊ नका. मग उखळात काही नसल्यावर एवढ्या माय मावल्यात, तुम्ही सांगा उखळातच काही नसल्यावर तुम्ही काय काढता? उखळात काय असलं तर कांडाव. मग ते काम मी करीत असतो, कांडायचं टर्पल काढायचं. फटकळ माणूस आहे मी. म्हणून मैं देर करता नहीं देर हो जाती है. मी उशीर करीत नाही, उशीर होतो. संस्थेत शिकायला उशीर, उठायला उशीर, पाठाला उशीर, भजनाला उशीर. तेवढंच नाही महाराज, 46ला जन्मायला उशीर. जुन्या माय माऊल्यांना विचारा, त्यावेळेस दवाखान्यात बाळंतपण होत नव्हते. दाई असायची, दाई. आणि त्या दाईच्या हाताला एवढा गुण, आडवं आलेलं लेकरू सुद्धा ती व्यवस्थित करायची, पोट फाडायची गरज नव्हती. त्या दाईनं सांगितलं, गंगामाय 3 पोरं मेले जन्मल्याबरोबर, 3 पोरी मेल्या, 7वी पोरगी झाली ती मंदबुद्धी, आता हे 8वं पोरग होईल. पण ज्येष्ठ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा आषाढ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाळंतपणाचे दिवस आहेत महाराज. ज्येष्ठही गेला, आषाढही गेला, श्रावण गेला. माझे मायबाप म्हणू लागले मरतय का काय मधी. मी 1.5 महिना उशिरा, 10.5 महिन्याला जन्माला आलो. मग आता तुम्ही गणित करा, जो महाराज जन्माला येताना 1.5 महिना उशीर लावतो, तो कीर्तनाला येताना 1.5 तास उशीर केला तर बिघडलं काय? आला हेच महत्वाचं. काही काही माणसं म्हणतात कोणाचं कीर्तन आहे म्हणजे केशव उखळी करायचं, येईपर्यंत खरं नाही. आणि ते मॅच आहे का बघा, केवढाही कार्यक्रम असला की मॅच असलं की ते सोडून देत आहे. ज्याची त्याची आवड आहे, कोणाला काय आवडतंय. महाराज शहरातल्या खेडेगावातल्या घरातल्या बायका नवऱ्याला जीव वाढीनं झाल्यात. माझं ते बघायचं राहतंय सिरियल, माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, माझे तुझे गीत गाता गाता, मुरंबा आणि लग्नाची बीट, काय काय बघायल्यात की. बघण्यामध्ये, सिरियल मोबाईलमध्ये बघण्यामध्ये, टीव्ही बघण्यामध्ये एक माणूस बघत बघत दुसऱ्याच्या घरात शिरला. आता दुसऱ्याच्या घरातल्या बाईनं तरी म्हणावं हे घर तुमचं नाही दादा, तुमचं घर दुसरीकडे. तीही बघत होती सिरियल आणि बघत बघतच तिनं नाश्ता चहा पाणी आणून दिलं. यानं बघत बघत सगळं खाल्लं. तिचा खरा नवरा आला आणि ते बघितलं, आपली बायको बघितली, हे नव माणूस बघितलं. मी दुसऱ्याच घरात आलो. ते निघालो वापस. स्वतःच्या घरातून स्वतःची बायको बघून ते निघालो. मला वाटलं माझंच घर आहे. अरे तुझंच रे बाबा, का विसरले? माणसं या 2 गोष्टीमुळं वेडे झालेत. कोणाला 2ही गोष्टी आहेत आणि कोणाला एकच गोष्ट आहे.
पण दोन्ही नाही वेड, बाईल आणि मोबाईल. ज्याला बाईल नाही ते मोबाईल मध्ये विठोबा रुक्माई महाराज फेटा बांधन एवढं बघू द्या ना. कीर्तनाला आलास का मोबाईल बघायला का मोबाईल खेळायला. अहो लहान लेकर रडू लागले, माईनं ते मोबाईल लावून दिला ना करते आणि ते बंद पडलं. अरे आता माईची आणि बापाची सुद्धा गरज राहिली नाही लेकायला. ते लेकर मोबाईल मध्ये खुश. आणि त्याचा परिणाम सांगू का, आईबद्दल मुलाचं प्रेम नाही, नवऱ्याबद्दल बायकोचं प्रेम नाही, बायकोबद्दल नवऱ्याचं प्रेम नाही. संतांनी देवावर प्रेम केलं, देवानं जगावर प्रेम करण्याच्या ऐवजी संतांचं वर्णन करणाऱ्यावर प्रेम केलं. आणि खरं सांगू, असे ऐसे संतजन ऐसे हरीचे दास ऐसा नामघोष सांगा कुठे. एवढे वाजवणारे म्हणणारे आणि त्याच्यात महाराज कोणती गोष्ट शोभून दिसावं. काय माझं नशीब आहे महाराज. 50 वर्ष झाली कीर्तन करायलो, 73 पासून कीर्तन करायलो. कुठेही माझ्या नशिबाला म्हातारा चोपदार. त्यांनी मला धराव का मी त्याला धराव. पण चोपदारापेक्षा खरं सांगू माझा जीव ओवाळून टाकाव. मला विनेकरी पटले. मला कोणालाही बघितलं की पाया पडाव वाटावं. नाही तर काही काही विनेकरी दाबाडा बसलेले, दात पडून गेलेले, डोळ्याला चिपडे, हात थरथर करणारे. राम कृष्ण राम कर्णा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आणि कधीही बघा तुम्ही महाराज, मग त्या तरुणपणात लग्न नको म्हणला तर आता म्हातारपणी. म्हणूनच महाराज दुसऱ्याचं देखवत नाही. ज्याला शुगर आहे आणि डॉक्टरनं सांगितलंय अजिबात गोड खाऊ नका नाही तर झटका येऊन मरताल, खात नाही. पण दुसऱ्याने खाऊ लागल्यावर देखवत नाही. मग वाढणारे म्हणून गुलाबजाम देऊ का, श्रीखंड देऊ का, बासुंदी देऊ का. नका नका, डॉक्टरनं सांगितलंय मला शुगर आहे. मग दुसरे खाऊ लागल्यावर गप्प बसाव. त्याच्याकडे बघत आहे. खावं वाटतंय, खावं वाटतंय. पण काय सांगू, भय वाटे, पर भीती वाटते, दुःख वाटतंय. पण न सुटे हा संसार. दुःखातून सुटण्याकरता आणि सुख मिळवण्याकरता परमार्थ आहे. आणि ह्या परमार्थाचं षडलिंगासह उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल आणि दृष्टांत. प्रयोजन मनुद्देशन मंदोपी प्रवर्तते. आम्हाला फळ कोणतं पाहिजे, कायमचं दुःख नाहीसं झालं पाहिजे, कायमचं सुख मिळालं पाहिजे. शास्त्रामध्ये याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती म्हणतात. या दोन्हीला मिळून जे असतं त्याला समाधान म्हणतात. ते समाधान धनानं मिळत नाही, भोगानं मिळत नाही, ज्ञानानं मिळत नाही, वैराग्यानं. महाराज उदाहरण देतो तुम्हाला. ब्रह्मदेवानं जगत निर्माण केलं, 4 वेदाचा ज्ञाता, त्याला समाधान नाही. ब्राह्मण कुलात जन्मलेला ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रामध्ये पुलस्ती नावाचे ऋषी, त्या पुलस्तीचं लग्न झाल्यावर त्याला विश्रवा नावाचा मुलगा झाला. त्या विश्रव्याचं पहिलं लग्न सूर्यवंशातल्या एडविडा नावाच्या मुलीबरोबर झालं. तिला कुबेर नावाचा मुलगा झाला. त्याला धनाची आवड असल्यामुळं भगवान शंकरांना प्रसन्न करून धनाची मालकी घेतली. म्हणून देह हे काळाचे धन कुबेराचं. तुम्ही किती कमवा, कितीही खर्च करा, पण बरोबर घेऊन जायला परवानगी नाही. कुबेर नेऊ देत नाही. त्या विश्रव्यानं कैकसी शिव उपासना करणारी दुसरी बायको केली. ती सोमवार आणि शिवप्रदोष करायची, शिवाची उपासना करायची.
तिच्याबरोबर विश्रव्याचं लग्न झाल्यावर तिला 5 लेकरं झाले. रावण, कुंभकर्ण, बिभीषण, त्रिजटा आणि त्राटिका. भावापेक्षा चुरशीनं रावणानं किती मिळवलं ज्ञान. 14 चौकड्याचं आयुष्य, 4 वेदाचा ज्ञाता, ब्राह्मण कुल, 33 कोटी देव प्रसन्न करून कामाला लावलेले, नवग्रहाच्या पायऱ्या केलेल्या हे मृदंगवाले तांडव स्तोत्र वाजवताना ते तांडव स्तोत्र रावणानं लिहिलेलं आहे. रावण गायकीमध्ये 1 नंबरचा हुशार होता. सामवेद आणि अथर्ववेदाचा ज्ञाता, मंत्र सामर्थ्यानं संमोहन करून 33 कोटी देव त्यांनी आपल्या कामाला लावले होते. भगवान शंकरानं त्याला मानसपुत्र अमृत दिलं होतं आणि म्हणून त्या रावणाला 80,000 बायका, 1.25 लाख नातू, 2.5 लाख पंतू, 14 वेळेस ब्रह्मदेवानं जगत निर्माण करायचं आणि 14 वेळेस ब्रह्मदेव मारायचा. इतकं त्याला आयुष्य, त्याला समाधान नाही. एक जणांना हे ऐकल्यावर मला विचारलं, महाराज खरंच रावणाला 80,000 बायका होत्या का? मी म्हणलं का? आपल्याला खरं वाटत नाही. मी म्हणलं मला, ढोक महाराजाला आणि संजय महाराज 5 पोरला विचारू नको. म्हणले का? हे रामायण सांगतेत, पण यांना एक सुद्धा मिळाली नाही. एवढी कमाई असून 1 बायको मिळाली नाही. मग 80,000चा कुठं हिशोब करावा? कुंकवाची उठा ठेवीन बोडका देवी कशाला? ज्या बोडक्या बामणीला कुंकूच लावायचं नाही, पंचपाळ्यातलं करंड्यातून तपकातून वाटीत घ्यायची गरज काय? कोळशाची दलाली हातकाळे. म्हणून दुसऱ्याचं देखवत नाही म्हणून मी जात नाही. योगानं इतकं असून त्याला समाधान नाही. पुढे ऐका, जगात व्यासा इतकं ज्ञान कोणाकडे नाही. ज्ञानियांचे राजे ज्ञानोबराय सांगतात, व्यासोच्छिष्ट जगत्रय म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकी तिही येणे कारणे म्हणपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. सगळं जगातलं ज्ञान व्यासानं उष्ट करून टाकलेलं आहे. सगळं अगोदरच सांगितलेलं आहे. नॉस्ट्राडामस नावाच्या भविष्यवेत्यानं त्याची भविष्यवाणी सांगितली आहे. 2116 मध्ये ऐका, आता किती आहे? 2024 म्हणजे 2024 आहे ना. 2116 मध्ये हॅलेबॉप नावाचा धूमकेतू इतक्या वेगामध्ये पृथ्वीला धडक मारणार, पृथ्वीची फिरण्याची गती, त्या धूमकेतूची धडक भारताच्या विरुद्ध पाश्चिमात्य देशाला धडक बसेल आणि 75% जगातले लोक मरतील, जगातले जीव मरतील. हे ऐकलं महाराज. एक जण द्वादशी सोडायला कीर्तन संपल्यावर बसलं. मी म्हणलं घ्या ना, भात घ्या, वरण घ्या, जेवण करा ना. मला खाऊ वाटणं घासाच्या खाली उतरणं. मी म्हणलं का? महाराज 2116 मध्ये सगळं जगात असं होईल, आपलं कसं व्हायचं? तुझा 2024 जाते का बघ. माझ्या पदरचं नाही. घासगिळी सत्ता हाती नाही. जव माशी पाख पाखडी तव हे सरे. बोलता बोलता काय झालं? मेलं की हो महाराज. यायलंय ना मोबाईलवर. आज सकाळी गुचकी लागली आणि रामभाऊ गेले. ते म्हणते आमच्या बरोबर चहा पाणी केलं की हो. हसले आणि कसं काय ठसका लागला आणि गेले. महाराज कबीर महाराजानं आपल्या 6 वर्षाच्या कमाल महाराजाला सांगितलंय, क्या भरोसा है इस जिंदगी का. एवढे म्हणणारी माणसं आहेत ना. आमच्या भागवतामध्ये विषय आल्याबरोबर अशी म्हणणारी माणसं म्हणतात, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का.
क्या भरोसा है इस जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। विचार, एवढ्या ऍक्सिडेंट मध्ये काळे गुरुजी वाचले आणि सगळी तब्येत बरोबर झाल्यावर गेली. ज्या परमपूज्य आदरणीय माझ्या संस्थेचं परीक्षक राहिलेले माधव बाबा, माणिक बाबा यांनी संस्थेत मला टाकलं. हे बाहेर राहिलं तर पळून जाईल. केशवला कीर्तन, भजन, गंधन, पोथ्यान, पुराण आवडत नाही म्हणून जबरदस्तीनं मला संस्थेत ठेवलं. 100 वर्षाच्या कारकिर्दीमधला संस्थेतला एकमेव मी विद्यार्थी, बाहेर मधुकरी न मागता 9 वर्ष संस्थेत राहणारा. 2 वेळेस संस्थेत जेवायचं आणि 2 वेळेस बाहेर जेवायचं. 4 वेळेस मी आळंदीत असताना जेवत होतो. संस्थेतलं पटायचंच नाही. कांदा नाही, लसूण नाही, झणझणीत नाही, कडक नाही, मिरची भजे, कांदा भजे नाही, मचोळ मचोळ, सपक सपक. मग बाहेर तेल चटणी, कांदा लसूण बाहेर, संस्थेमध्ये नाही. म्हणून 4 उगच तब्येत अशी झाली का? हां महाराज, 77 संपत आलंय माझं, अजून माझी तब्येत अशी खणखणीत आहे. लोक म्हणते किती जणांना पुढे घालतंय की हे मागच राहिले. माझ्या बरोबरचे गेले महाराज सगळे आणि मी अजूनही गाडी चालवतो. डॉक्टर म्हणतात नका हो, ब्रेन हॅमरिंग झालंय, मरता मरता वाचलात. महाराज ब्रेन हॅमरिंग झालं, डॉक्टरनं सांगितलं वाचणं शक्य नाही. पण माझ्या ज्यांनी मला संस्थेचं अध्यक्ष केलं त्या कुरेकर बाबांना सांगितलं, केशव काळजी करू नको, जोग महाराजांच्या गादीवर असल्यामुळं तुला माऊली बोनस आयुष्य देईल. 20 वर्ष झाली महाराज, अजून काही दुखत नाही. दणकावून चोरून का होईना गोड खातो. सगळे माणसं म्हणतात नका हो खा. नामदेव शास्त्री ढोक महाराज आमच्या संस्थेतले म्हणते तुमच्या करता नका, आमच्या करता तुम्ही. मागं लागलीत आणखी. संस्थेचा अध्यक्ष महाराज, अध्यक्ष झाल्यावर मी संस्थेत पाणी पित नव्हतो, माझं स्वतः कीर्तनही करीत नव्हतो. आता इथले जे कारभारी आहेत पहिल्या पंक्तीला बसतील का? पाहुणे आले गेलेले निमंत्रक आणि मग नंतर शेवटच्या मालक मागं राहत असतात. मग मीच अध्यक्ष, मीच कीर्तन करून मीच पहिल्या पंक्तीला जेऊ. आणि दरवर्षी लाख रुपये द्यायचे. काही लोक म्हणतील महाराज हाय मी आजारी पडलो ना, जवळ कधी न येणारे पाहुणे लांब लांबचे आले, मरते आता याच्या अंगठ्या, लॅकेट, मोटरसायकल, गाडी हे आपल्याला होईल. महाराज 5.5 महिन्यानंतर 16 एप्रिल ते 1 सप्टेंबर 5.5 महिन्यानंतर सावध होऊन आलो आणि मग घेऊन आले. आम्ही लॅकेट नेलतं, आम्ही गाडी नेलती. महाराज हे लोक माझ्या मरणावर टपलेले म्हणून, ह्यांना मिळू नये म्हणून मी माझं मृत्यूपत्र, माझे प्लॉट, माझे बँक बॅलन्स, माझं सोनं, माझ्या गाड्या सगळं संस्थेच्या मृत्यूपत्रात देऊन टाकलं. म्हणून मला कशाची काळजी नाही. दिया उसका भला, नाही दिया उसका भला. आमच्या महाराजानं सांगितलं, महाराज इतकी मंडळी अंबाजोगाईमध्ये 100 वर्षापासून कार्यक्रम होतेत, पण बोलवावं लागतंय. इथं सकळाशी येथे आहे अधिकार. आणि म्हणून एवढं महिला मंडळ, एवढं पुरुष मंडळ आणि इतकं माझ्याही कीर्तनाच्या येण्याच्या अगोदरपासून बसले, घामाघूम झालेत, पण उठून जाईनत. हे खरं तुमचं मुकुंदराज महाराजावरचं प्रेम आणि माधवबाबांना लावलेली शिस्त. त्यांनी शिस्तीत ठेवलं. 4 वर्ष संस्थेचे काढून पुन्हा कॉलेजला गेलो. आई वारल्यावर आलो आणि सगळं सांभाळीत बसलो कीर्तन.
इतकं किरकिर करतो तरी लोक माया करतात, गुणदोषासहित माझ्यावर प्रेम करतात आणि त्या प्रेमामुळं